आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गौरी, तू नको वाईट वाटून घेऊस. अगं ती अशीच आहे. सोहाला एकसारखं काय कमी पडत असतं हेच मला आजपर्यंत कळलेलं नाही. माणसाने तुझ्यासारखं असावं, जे असेल त्यात आनंदाने जगावं. तुला कसं जमतं हे गौरी? माहित नाही. कधी कधी हेच बरं असतं अगं. नंदाई, बिट्टीला वाढदिवसाचा फ्रॉक घ्यावा म्हणत होते. मी लवकर गेले तर चालेल का? अगं हे काय विचार नाही का? जा ना, पण तिला हे पैंजण घालून बघ बरं का. हो, येते मी. बरं. रुद्र, हे बघ ना, भारी आहे ना? काय घेऊन आलायस लहान मुलांचं? छान आहे ना. लहान मुलांचं हे तू बरं आहेस ना? तुझ्यासाठी घेतोयस? नाही, बिट्टीसाठी. हे छान आहे, बघू. हो रे, खूपच भारी. हे ठेव, हे कॅन्सल. बाबा अजून काही घ्यायचं असेल ना तर आत्ताच घेऊया, पुन्हा तुझी धावपळ होते मग. दादा त्याला मला काय ते खायला द्या ना. बिचारी मुलं कसे जगत असतील आई बाबांशी. हो, बिट्टी भेटल्यापासून ना अशी मुलं बघितली की जास्तच वाईट वाटत. हो यार, आपल्या बिट्टीचेच व्हायचे असतील ना ही मुलं. हो ना, त्यांना पाहिलं ना की दया येते रे. असं वाटतं सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या आई वडिलांकडे घेऊन जा, नाहीतर मग सगळ्या मुलांना अनाथ आश्रमात घेऊन जा. आणि जे यांच्याकडून भीक मागून घेतात ना त्यांनी ना चांगला सोलून काढला पाहिजे. रुद्र जरा शांत हो. अरे खूप जणांना सोलावं लागेल. बरं चल, उशीर होतोय आपल्याला, बरीच तयारी करायची.
पॉलिश केल्यावर जसे फूट चमकतात तशी चमकती बिट्टी. ए बिट्टी, ही कोण आहे? ही माझी आई. काय पॉलिश धंदा जोमात की खोमात? कसला काय धंदा की कोणी तुझं डोक्याला येत नाही. आज पण पाणी पिऊन झोपावं लागणार. काल बी तेच झालं. का बरं? कल्लूनी काही दिलं नाही का तुम्हाला? कुठून देणार त्याला? ते पोलीस घेऊन गेले. आज पण आम्हाला जेवण मिळतं का ते माहित नाही. का नाही मिळणार? आज कुणी उपाशी नाही झोपणार. हा, आज बिट्टीचा बर्थडे आहे ना, त्यामुळे आज तिच्याकडून सगळ्यांना खाऊ. पोटभर खा. माझी आई सगळ्यांसाठी खाऊ घेऊन आली आहे. ए हा बघ ना, हा रंग मस्त आहे. अरे किती डार्क आहे. मग हा बघ, तुझा बर्थडे का? अरे हे असं काळा आणि हा पिवळा हे असे रंग आवडतात का लहान मुलांना? जरा लहान मुलांसारखा विचार कर. अरे मग पण माझी चॉईस तर काहीतरी घे ना. तुझ्या चॉईस तुझ्या बर्थडेला घे. पोटभर जेवा सगळे. गेल्या वर्षी नाही का माझ्या बर्थडेला कल्लूनी बिट्टीला चटका दिला. ती खूप रडली. आम्ही सगळे घाबरलो होतो. आम्ही सगळे खूप रडलो होतो. आठवतंय का बिट्टी? काय अवस्था आहे बिचाऱ्या मुलांची. लहान मुलांची इतकं क्रूर कोणी कसं काय वागू शकतं. आज मी किमान यांना एक वेळचं पोटभर जेवण तरी देऊ शकले, पण रोज हे कसे जगत असतील. येस येस येस, चल चल, काय इशू नाही. ए थांब 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 थांब. काय रे, काय झालं? थांब 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 थांब. अरे अरे हे ते बघ ना, ती मुलं बघ किती मस्त बसलेत जेवायला. हो रे, एकदम शाळेची आठवण येते ना. तुला आठवतंय आपण शाळेच्या ट्रिपला गेलो ना की असेच बसायचो. पण कसं असतं ना, जेव्हा आपण शाळेत असतो तेव्हा असं वाटतं की शाळा लवकर संपायला हवी, आणि आता असं वाटतं फार लवकर संपली रे शाळा. ते दिवस अजून हवे होते. ए चल ना, बघूयात ती मुलं काय करतायत. अरे नाही नाही, उशीर होईल आपल्याला. अरे चल ना. हे बघ, बिट्टीच्या बर्थडे निमित्त त्यांच्यासाठी काही स्पेशल करता येते का बघूयात. चल ना. बर चल.
आई मला सांग या सगळ्यांचा वाढदिवस कधी असतो? अगं मला कसं माहिती असेल? अगं सोपं आहे, बट्ट्याचा वाढदिवस कधी असतो माहितीये? कधी? त्या आकाशात दोरी लावून असं उंच मटका फोडतं ना तेव्हा. म्हणजे दहीहंडीला? हा. आणि या पॉलिसचा गणपती बाप्पा येतो ना त्यावेळेस. आता सांग बरं असं का? म्हणजे त्याचा जन्म गणेश चतुर्थीला झालाय. गणपती बाप्पा येताना तेव्हा तो इथे आला. आणि या फाटक्याचा होळीला, तो होळीला आला ना. सगळ्यांचे बर्थडे आम्ही असेच ठरवले, खरं कोणालाच माहिती नाही. खरे आई बाबाच माहित नाही तर बर्थडे कसं काय कळणार ना. पण तरी सुद्धा तुम्ही सगळ्यांचे वाढदिवस साजरे करताय, किती छान आहे ना. हो एकदम बर्थडे स्पेशल व्हायला पाहिजे. मस्त. कोणाचा वाढदिवस आला की आम्ही कल्लूने काम सांगितलेलं सोडून दुसरंही काम करतो, कारण कल्लूला कामाचा हिशोब लागतो आणि आम्ही जेव्हा दुसरं काम करतो तेव्हा कल्लूला कळत सुद्धा नाही. हो आम्ही पैसे लपवून ठेवतो, ज्याला जे पाहिजे ते आम्ही देतो. गौरीजी तुम्ही? बिट्टी तुम्ही इथे काय करताय? आज अपने बिट्टी का हैप्पी बर्थडे ना. आपली बिट्टी म्हणजे? ते इकडची मुलं असेच म्हणतात. नाही, बिट्टी म्हणाली तिचा वाढदिवस तिला सिग्नलवरच्या मुलांबरोबर साजरा करायचा आहे. हो पण हे सगळे तर ओळख असल्यासारखे. ओळख तर आहेच ना पार्टनर. मगाशीच झाली ओळख, हो ना? हो. बिट्टी तुझे न्यू फ्रेंड्स एकदम मस्त आहेत हा, आवडले मला. हो मग यांना प्रेम दिलं की हे खूप जीव लावतात, हो ना? हो. बिट्टी गौरीजींनी खरंच खूप चांगले संस्कार केलेत तुझ्यावर. रेवती, अगं इथे तर भलं मोठं कुलूप आहे.
सगळे? तो मुलगा कुठे गेला माहित नाही, पण त्या दोघी मगाशी बाजारात गेल्या ना ग. मला वाटलं तो असेल इथेच खोलीत. काय मला वाटलं? बघ जरा इकडे तिकडे. मला वाटलं आहे का ग? नाही का ग, तुला मी एक काम सांगितलं होतं, तेही तुला जमलं नाही. त्या मुलावर नजर ठेव म्हटलं, ते सुद्धा करू शकली नाहीयेस तू. अगं कशाला चिडतेस? मी ठेवली होती नजर त्याच्यावर. काही नाही, तुझी नजर फक्त खाण्यावर असते. केला तो मुलगा हातातून निसटून. आता कुठे शोधणार आहे त्याला? तो जर मला भेटला असता ना, तर या दोघींचा सोक्ष मोक्ष लावला असता आज मी. अगं लागेल ना बाई सोक्ष मोक्ष, शोधू ना आपण त्याला. कसं शोधणार आहे? पळायला तो कळतंय? रेवती, एक गोष्ट लक्षात आली का तुझ्या? काय? अगं खाली ह्या दोघी नाही दिसत आहे, वरती ते दोघं नाही आहेत. मग अगं सगळं एका वेळी गेले कुठे? ती गौरी बिट्टीच्या वाढदिवसाचं निमित्त करून रुद्रशी लग्न तर नाही ना करून येणार. हे आई, काय बोलतेस तू? अगं मी फक्त बोलले तर तू एवढं चिडतीयस, आणि खरंच लग्न करून आलं तर काय करशील? बघ बाई तुझं आता तूच. अगं रुद्र म्हणाला त्या बिट्टीला की तुला काय बर्थडे गिफ्ट पाहिजे, आणि ती जर म्हणाली की माझ्या आईशी लग्न कर, आणि त्याने खरंच केलं तर? बघ बाई आता तूच तुझं. परत म्हणू नकोस की मला कल्पना दिली नाही म्हणून. असं कसं करतील ते लग्न? आणि मी करू देई? अगं काय करते आता? त्या फालतू मेडला कॉल करते, बघते ती कुठे. आई काय झालं? अगं रेवती मॅडमचा फोन आहे. इने तर फोन कट केला माझा. कोणी? त्या मूर्ख गौरीने. मग नक्कीच काहीतरी गडबड आहे. रेवती, मला तर वाटतं आता तिकडे मंगलाष्टका चालू झाले असतील. हा आता त्याच्या लग्नाची लाडू. ए गप्पा बस गाई. ए तुम्ही सगळे राहता कुठे? आम्ही म्हणजे इकडेच राहतो. अरे काय विचारतोस तू यांना? अरे असंच. रुद्र सरांना खरं काय ते समजलं तर? देवा, तू का परीक्षा पाहतोयस माझी? का परत परत अशा परिस्थितीत आणून सोडतोस जिथे खरंही बोलता येत नाही आणि खोटंही नाही बोलता येत? तुम्ही सगळे कितवीला आहात? मी जोक मारला का? आम्ही शाळेत नाही जात, इथे काम करतो. यांनी आणखी काही विचारण्याआधी इथून त्यांना पाठवायला हवं. काय करू? रुद्र सर, आपण सगळेच घराच्या बाहेर आहोत. घरी काही लागलं कोणाला तर? घरात बाकीचे आहेत ना सगळे. तसंही त्यांना माहिती आहे की आम्ही बिट्टीच्या वाढदिवसाची तयारी करायला बाहेर आलोय. पण आपण कोणीच घरी नाहीये पार्टनर, तर नंदई आजींना काळजी वाटेल ना. तुम्ही पुढे जा, आम्ही येतो. अगं तसं काही नाहीये. आम्ही अरे
निघतो आम्ही. हो निघतो. आणि जेवण छान होतं. चल. पुष्पा मामानी आणि पाटणाने सगळ्यांना तुम्हाला विचारलं माझ्याबद्दल, तर काहीच सांगायचं नाही, कळलं का? त्यांना माहिती नाहीये आपण एकमेकांना आधीपासून ओळखतो, कळलं का? आणि ही माझी आई आहे असंच सांगायचं, कळलं का पॉलिश? हो. हे कुठं कधी संपणार आहे? रुद्र सरांना कळलं तर त्यांना अजिबात आवडणार नाही. त्यांना खोट्याचा प्रचंड राग येतो. त्यांना बाहेरून काही कळण्याआधी सगळं सांगून टाकायला हवं. मी आजच सगळं सांगून टाकते.